आदरणीय मंच आणि उपस्थित मित्रांनो, रामभाऊंनी अतिशय छान सुरुवात केली. स्वामित्वाची व्याख्या त्यांनी थोडक्यात आपल्याला सांगितली आणि निव्वळ आर्थिक उन्नतीसाठी एखादा व्यवसाय आपण सुरू करावा ह्या उद्देशाने जर आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला सुद्धा लिमिटेशन्स येतात. कारण आपण एखादा उद्योग ज्यावेळेस सुरू करतो तर त्या उद्योगाचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे आपल्याला स्वतःला रोजगार मिळतो. सुरुवात आपल्यापासून होते. त्या रोजगाराचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे. ती भावना असायला काहीच हरकत नाही आहे. परंतु ज्यावेळेस आपण रोजगार आपल्याला पहिल्यांदा रोजगार देत असताना आपण रोजगार निर्माणही करतो. आणि रामभाऊंनी सांगितलं की स्वामित्वाच्या हक्कापेक्षा स्वामित्वाची भावना जशी आपल्यामध्ये त्या मालकामध्ये असली पाहिजे तशाच प्रकारची ती भावना आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये काम करणाऱ्या इतर सर्व मंडळींमध्ये ती निर्माण करता आली पाहिजे. आणि ती भावना ज्या क्षणी आपण निर्माण करू शकू त्या क्षणापासून तो उद्योग भरभराटीला लागतो. आता उद्योग म्हटल्यावर तुमच्या डोक्यात एक मोठी गोष्ट अशी असते की इंडस्ट्री. आता खरं म्हणजे इथं 3 वेगवेगळ्या ट्रेडमधली लोक आहेत. राम भोगले सर हे उद्योजक आहेत, खऱ्या अर्थाने हे उद्योजक आहेत. ते इंजिनियर आहेत, त्यांचे कारखाने आहेत. मुकुंद कुलकर्णी सर हे स्वतः सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात, म्हणजे ते सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे. परंतु तो सुद्धा एक उद्योग आहे. आणि मी एक व्यापारी आहे, मी ट्रेड करतो, ट्रेडिंगमध्ये मी आहे. म्हणजे उद्योग म्हटल्यावर तो इंडस्ट्रियलिस्टच असला पाहिजे अशी कल्पना असता कामा नये. उद्योग म्हटल्यावर अगदी एखादा पानटपरीवाला सुद्धा उद्योजक आहे हे कृपा करून आपण समजून घेतलं पाहिजे. उद्योजक होणं म्हणजे तो कोणीतरी मोठा उद्योगपती होणं, तो कोणीतरी मोठा इंडस्ट्रियलिस्ट होणं किंवा मोठा व्यापारी होणं. कारण याच्यामध्ये टप्पे आहेत. प्रत्येक स्टेजवरून माणसाला पुढे जावं लागतं आणि आम्ही तिघंही त्या प्रत्येक स्टेजवरून पुढे जात 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 आम्ही सुद्धा अजून काही फार मोठे काही अचिव्हमेंट्स केलेले आहेत अशातला भाग नाही. परंतु एका विशिष्ट टप्प्यावर आज आम्ही आलेलो आहोत. शून्यातून सगळ्यांनी सुरुवात केली आणि एका विशिष्ट टप्प्यावर आपण आलेलो आहोत. त्यामुळे कुठलाही उद्योग सांभाळताना आपल्याला निव्वळ अर्थार्जन हा उद्देश न ठेवता, अर्थार्जन पैसे कमवणे दिस शुड बी अ प्रोसेस. त्या आपण चांगलं काम करावं, चांगल्या उद्देशाने करावं, पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये ठेवावी. हे कुठलंही काम करत असताना जर आपण अशा प्रकारची पॉझिटिव्हिटी जर ठेवली तर त्या कामामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. एवढंच मला या निमित्ताने सांगावंशी वाटतं. प्रश्न आहे, उद्योग किंवा व्यवसाय क्षेत्रात सर्वात कठीण काम कोणतं आहे? हा प्रश्न म्हटला तर खूप सोपा आहे आणि खूप अवघडही आहे. कुठल्याही क्षेत्रात म्हणजे तुम्ही उद्योग क्षेत्र घ्या, तुम्ही नोकरी करा, तुम्ही दत्ता जोशींसारखं एखादा लेखक व्हा, एखाद्या प्रोफेशनमध्ये जा, आर्किटेक्ट व्हा, एखादा चार्टर्ड अकाउंटंट व्हा. बेसिक फंडामेंटल्स काय आहे कशाचेही, की पहिली गोष्ट तुम्हाला कठोर मेहनत घेण्याची तुमची तयारी आहे का. बेसिक फंडामेंटल्स आहेत. दुसरा जी गुणवत्ता लागते ती म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाशी आणि तुमच्या ग्राहकांशी तुम्ही प्रामाणिक आहात का. कारण मी जे काही करतोय आजकाल जर तुम्ही विचारलं सगळ्यात कठीण गोष्ट कुठली आहे, प्रामाणिकपणा हीच सगळ्यात कठीण गोष्ट झालेली आहे आज. परंतु जो प्रामाणिक आहे तो 100% यशस्वी होतो, एवढं मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो. एक मी उदाहरण देतो. माझ्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे डीलरशिप्स आहेत. मी पहिल्यांदा
1987 साली ज्यावेळेस नवीन नवीन व्यवसायाला सुरुवात केली होती, तर त्यावेळेस मी एका मोठ्या मी कंपनीचं नाव सांगणार नाही, एका मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेलो, डीलरशिपच्या इंटरव्ह्यूसाठी मी गेलो. नवीनच होतो, कॉलेजमधून बाहेर पडलेलो होतो, 1 वर्ष 6 महिन्याचा मला अनुभव होता, वर्तमानपत्रात जाहिरात आलेली होती आणि मी इंटरव्ह्यूला गेलो. जी काही बेसिक थोडीफार ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची जी माहिती असायला हवी त्याचं थोडंसं होमवर्क केलं. इंटरव्ह्यूला कंपनीचे मोठे अधिकारी बसलेले होते. माझे वडील होते त्यावेळेस. वडिलांना म्हटलं तुम्ही माझ्याबरोबर आलात तर बरं होईल. त्यांनी एकच प्रश्न एकच उत्तर दिलं मला, व्यवसाय तुला करायचा आहे का मला करायचा आहे? तुला जर व्यवसाय करायचा असेल तर तू जा. मी गेलो, एकटा गेलो. अराऊंड 27 और 28, 27-28 वर्षाचं माझं वय असेल त्यावेळेस. इंटरव्ह्यूला बसलो आणि आता तिथं समोरच्या बाजूला बसणारी 3-4 मंडळी होती. त्याच्यापैकी एक त्या कंपनीचे जनरल मॅनेजर सेल्स अँड मार्केटिंग, यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी XYZ व्यक्ती होती की याला आपण डीलरशिप द्यावी अशी त्यांच्या डोक्यात कल्पना होती. हे मला नंतर कळालं. म्हणजे इतर जे कोणी कॅन्डिडेट्स होते त्यांना ते रिजेक्टच करणार होते. आणि म्हणून त्यांनी अत्यंत मला असा प्रश्न विचारला की ज्याच्या संदर्भात मला काहीच माहीत नाही. मी त्याच्या बाबतीत मला शून्य कल्पना होती. प्रश्न असा होता, व्हॉट इज द सेल्स टॅक्स पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र? रामभाऊ, आजही आपल्याला कितपत सांगता येईल पूर्ण पॉलिसी आज इतक्या 30 वर्षाच्या अनुभवानंतर? व्हॉट इज दी सेल्स टॅक्स पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र? ते सेल्स टॅक्सचं नंतर वॅट झालं, वॅटचं नंतर आता GST झालं, तो भाग वेगळा. परंतु 1-2 वाक्यात, 3 वाक्यात, 4 वाक्यात आपल्याला कुठलीही पॉलिसी समजावून सांगता येत नाही. आणि मला सेल्स टॅक्स पॉलिसी सोडा, सेल्स टॅक्स कशाला बनतात हे सुद्धा माहीत नव्हतं. मी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांना उत्तर दिलं. मी सांगितलं, सर आय एम व्हेरी न्यू टू दिस बिझनेस. आय हॅव जस्ट फिनिश्ड माय ग्रॅज्युएशन and during my graduation I have not been taught anything about the sales tax policy. So I am sorry, I am not able to answer your question. असं अगदी प्रामाणिकपणे खरं उत्तर मी त्यांना दिलं. इतर सगळी प्रश्न झाल्यानंतर इंटरव्ह्यू झाला. मी उठलो आणि त्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट तिथं बसलेले होते. ते त्यांच्या बाजूच्या एकाच्या कानात पुटपुटले, ही इज यंग आणि ही सीम्स टू बी व्हेरी प्रामाणिक दिसतोय पण हा मुलगा. एवढंच त्यांनी बोलला तो, तेवढंच त्याच्या कानात, तेवढं माझ्या कानावर आलं. आणि दॅट वॉज द रिअल टर्निंग पॉईंट फॉर मी टू गेट दॅट डीलरशिप. त्याच्यामुळे तुम्ही अशा वेळेस काहीतरी चूक लपवण्यासाठी काहीतरी खोटं सांगायला गेलाल तर तुम्ही ॲब्सोल्युटली उघडे पडतात. अजून एक उदाहरण मी प्रामाणिकतेचं देतो की माझ्याकडे एक कस्टमर माझ्याकडनं, त्यांनी महिंद्राची जीप घेतली माझ्याकडनं. दिस वॉज समवेअर अराउंड 91-92. 1 वर्षानंतर तो गिराईक माझ्याकडे परत आला आणि मला सांगितलं की सर मी गाडी तुमच्याकडनं ह्या तारखेला गाडी घेतली होती, हे त्याचं इनव्हॉइस आहे, हे तुम्ही मला इन्शुरन्स कवर नोट दिलेलं होतं. अनफॉर्च्युनेटली द इन्शुरन्स अमाऊंट हॅज नॉट बीन पेड बाय युअर ऑफिस आणि आय हॅव बीन ऑपरेटिंग दिस व्हेकल विदाउट अन इन्शुरन्स फॉर पास्ट 1 year. तर आय वॉन्ट दिस अमाऊंट टू बी रिफंडेड बिकॉज माय व्हेकल इज नॉट इन्शुअर्ड. मी त्याच्याकडनं एक 8 दिवसाचा वेळ मागून घेतला. त्यावेळेस कम्प्युटरायझेशन एवढं झालेलं नव्हतं. सगळी कागदपत्र, म्हटलं वर्षभराची कागदपत्र शोधायची आपल्याला. मी ते गेल्यानंतर त्या कस्टमरला चहा पाजला आणि त्याला रवाना केलं. त्याचा फोन नंबर नोट करून घेतला आणि माझ्या ऑफिसला मी सांगितलं की याची सगळी माहिती काढून मला इमिजिएटली सांगा. संध्याकाळपर्यंत फॉर्च्युनेटली माझ्याकडे माहिती आली आणि असं लक्षात आलं की आपल्या ऑफिसकडनं चूक झालेली आहे किंवा कोणीतरी चोरी केलेली आहे. हे माझ्या लक्षात आलं. मी तात्काळ आमच्या ऑफिसला विनंती केली, त्यांना सांगितलं की त्या संबंधित कस्टमरला आपण बोलवून घ्या. दुसऱ्या दिवशी तो कस्टमर सिल्लोड तालुक्यातील होता, शेतकरी होता. तो आला
माझ्याकडे. मी त्याच्या हातामध्ये 25,000 रुपयाचा इन्शुरन्सचा चेक त्याला परत केला, रिफंड केले त्याचे पैसे मला. ही वॉज ॲस्टॉनिश्ड. त्यामुळे असं काही होऊ शकतं याच्यावर माझा विश्वासच नाही. मला असं वाटलं की तुम्ही नाही म्हणाल, मग मी भांडणं करेल, मग मला 4 लोक आणावं लागतील इथं हाणामाऱ्या करण्यासाठी आणि पैसे मला वसुली करावी लागेल, असं काहीतरी मला. तुम्ही एवढ्या सहजासहजी पैसे कसे मला वापस करू लागले? अरे बाबा म्हटलं, जी चूक माझ्याकडनं झालेली आहे, मी कबूल करतोय, मी ती कबूल केली पाहिजे, कारण मला पुढे जायचं आहे. मला एक गाडी विकून माझा धंदा, माझं पोट भरणार नाही आहे. माझ्याकडे काम करणारे जे कर्मचारी त्यांचं पोट भरणार नाही आहे. मला व्यवसाय वाढवायचा आहे, मला पुढे जायचं आहे. आणि म्हणून मला प्रामाणिकपणे मला काम ट्रान्सपरंटली मला काम करणं गरजेचं आहे. आणि हा तुझा चेक. तेव्हा याच्यानंतर मी आयुष्यात जेवढ्या कुठली कधी का गाडी घेत नाही, मी फक्त तुमच्याकडनं, तुमच्या कंपनीकडनंच गाडी घेईल. आज त्या गोष्टीला 92 ऑलमोस्ट 2018मध्ये आहोत. ऑलमोस्ट 27-28 वर्ष झाले. त्या माणसाने माझ्याकडनं कमीत कमी 10 गाड्या घेतलेल्या आहेत ऑन डिफरंट टाईम्स. पण दिस इज लाईव्ह एक्झाम्पल. त्यामुळे सगळ्यात अवघड गोष्ट ही जर तुम्ही सोपी केली, इवन इफ इट कम्स ॲट अ कॉस्ट, त्याची किंमत जरी तुम्हाला पे करावं लागली, तर प्रामाणिकता कृपा करून सोडू नका. तुमचं फ्युचर इज ब्राईट. थँक्यू. अतिशय सुंदर उत्तर पवार सरांनी दिलं. प्रामाणिकता स्वीकारली पाहिजे, म्हणजेच ते राजकारणात जाऊ शकत नाही हे नक्कीच कळालं. माझा अनुभव मी काल दीपक बाईंबरोबर, रामभाऊंबरोबर शेअर केला. कन्झ्युमरच्या टेस्ट ह्या बदलत असतात, चेंज होत असतात. इंडियन कन्झ्युमरला दे वॉन्ट द बेस्ट ऑफ द प्रोडक्ट ॲट द लोएस्ट प्राईस. दे वॉन्ट अ 5 स्टार हॉटेल, परंतु त्याला एखाद्या लॉजचं भाडं द्यायची त्यांची तयारी असते, याच्यापेक्षा जास्त त्यांची तयारी नसते. याचं एक उदाहरण मी काल शेअर केलं. काल संध्याकाळी दत्ता जोशींनी मीटिंग घेतली होती की सगळ्यांना स्कॉर्पिओ हे प्रोडक्ट माहिती आहे, महिंद्रा अँड महिंद्राचं. स्कॉर्पिओ, दिस प्रोडक्ट वॉज इंट्रोड्युस्ड इन 2001 आणि दॅट हॅज बीन अ फ्लॅगशिप प्रोडक्ट ऑफ महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सिन्स देन. ह्या प्रोडक्टचं प्रोटोटाईप 98-99मध्ये बनवण्यात आलं आणि ते प्रोडक्ट बोर्ड ऑफ महिंद्रा अँड महिंद्राच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला दाखवण्यात आलं. द प्रोडक्ट वॉज व्हेरी गुड. सगळ्यांनी अप्रूव्ह केलं आणि सांगितलं की ॲट व्हॉट प्राईस वी विल बी एबल टू सेल दिस प्रोडक्ट. त्याचं उत्तर आलं की याची किंमत ज्यावेळेस बाजारामध्ये जाईल त्यावेळेस याची किंमत 10 लाख रुपये असेल. In one single voice, all the board of directors, including Mr. Anand Mahindra, who was the then deputy MD of the company, they said, we cannot, however good this product may be, we cannot sell this product at a cost of 10 lakhs rupees. Please go back to the drawing table. I want the same product with minimal changes and the price should not be more than 5 lakhs rupees. तरच हे प्रोडक्ट चालेल मार्केटमध्ये. ऑरएल्स तुम्ही कितीही चांगलं प्रोडक्ट बनवा, दॅट वुड नॉट हॅव अ मार्केट इन इंडियन ऑटो इंडस्ट्री. The R&D people, they accepted the challenge. They went back to the drawing table. They went back to vendors. Cost minimal करायचा प्रयत्न त्यांनी केला. काही कॉस्ट कंपनीने कन्झ्युम केली. अंडर व्हॅल्यूमध्ये त्यांनी गाडी मार्केटला आणली. अँड वेन द प्रोडक्ट वॉज लॉन्च्ड, इट वॉज लॉन्च्ड ॲट 5.5 lakhs rupees. म्हणजे अ व्हेरी गुड प्रोडक्ट ॲट अ व्हेरी गुड प्राईस. देन लाईज द सक्सेस. As it's a different story that today that same product is costing 20 lakhs rupees. Once a product is acceptable in the market, people are willing to pay a premium. पण ज्यावेळेस तुम्ही नवीन प्रोडक्ट मार्केटला आणता त्यावेळेस आपला माइंडसेट नवीन इमिजिएटली ॲक्सेप्ट करायचा नसतो ॲट अ व्हेरी हाय प्राईस, अनलेस अँड अंटिल इट इज अ लाईफस्टाईल प्रोडक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला राईट प्रोडक्ट, राईट प्राईस हे अँड राईट टायमिंग. रिसेंटली रेनोनी एक प्रोडक्ट लॉन्च केला, कॅप्चर.
It is a SUV, sports utility vehicle, Capture. One of the finest product in that particular segment. त्या सेगमेंटमध्ये त्या प्रोडक्टसारखं कुठलंच प्रोडक्ट नाही आज इंडियामध्ये. पण दे लॉन्च्ड इट ॲट सच अ टाईम दॅट प्रोडक्ट हॅज बिकम अ ग्रेट फेल्युअर. म्हणजे त्याच्यावर उद्या हार्वर्डला स्टडी होईल की एवढा चांगला प्रोडक्ट असून, एवढी चांगली प्राईज असून त्याचं टायमिंग चुकलं. नॉर्मली दसरा दिवाळीमध्ये हा ऑटो सेगमेंटचा लोकांचा परचेसचा मूड असतो. त्याच्यानंतरचा जो महिना दीड महिन्याचा काळ असतो, नोव्हेंबर डिसेंबर, त्या काळामध्ये पीपल नॉर्मली डोंट बाय प्रोडक्ट्स अँड दॅट वॉज द टाईम when they launched that product and it has become a great failure in spite of good product, good price. Thank you. मानसिंग सरांना प्रश्न विचारायचा आहे की लोकांकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे, तर त्यांना चांगलं काम करण्यासाठी कसं प्रवृत्त करावं? आय थिंक या प्रश्नाला खूप चांगले मार्क दिले पाहिजेत. स्वतः काम करण्यापेक्षा गेटिंग वर्क डन हे स्किल आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण आता मोठमोठ्या उद्योगपतींच्या गोष्टी करत नाही, मोठ्या बिझनेसच्या गोष्टी करत नाही. साधारणतः जे आपल्या शहरामध्ये चालणारे उद्योग यांच्या गोष्टी आपण करायच्या. काय अपेक्षा असते कर्मचाऱ्याची की मला 1 तारखेला माझा पगार मिळाला पाहिजे. बेसिक रिक्वायरमेंट. मला कंपनीच्या नियमाप्रमाणे त्याच्या वार्षिक त्याचं जे काही उत्पन्न असेल त्याच्यामध्ये बसत असेल, दरवर्षी दिवाळीला माझा बोनस मला मिळाला पाहिजे. आणि मी जर चांगलं काम केलं तर मला पदोन्नती व्हायला पाहिजे, माझा प्रोग्रेस व्हायला पाहिजे, मला चांगल्या अपॉर्च्युनिटीज पुढे चालून मिळाल्या पाहिजे. हे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. फूड, क्लोथिंग अँड शेल्टर हे जशा माणसाच्या बेसिक रिक्वायरमेंट आहे जगण्याच्या, तशा एखाद्या कर्मचाऱ्याकडून चांगलं काम करून घेण्यासाठी त्याच्या ह्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. हे बेसिक रिक्वायरमेंट जर आपण त्याच्या फुलफिल करू शकलो तर आपण याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला त्याचा विश्वास संपादन करता येतो. आपण जे त्याला कमिटमेंट करतो. बऱ्याच वेळेस मी अनेक कंपनीजमध्ये असं बघितलेलं आहे की मग पुढे चालून सीझन आलेला आहे, कंपनी इन्सेंटिव्ह स्कीम्स डिक्लेअर करते, मोठमोठ्या स्कीम्स असतात, ती सगळ्या मोठा बिझनेस होतो त्या सीझनमध्ये, इन्सेंटिव्हचं कॅल्क्युलेशन होतं. ज्यावेळेस आकडे येतात त्यावेळेस मालक लोक तो इन्सेंटिव्ह देण्यापासून कचरतात. म्हणजे तुमच्या कमिटमेंटला काही व्हॅल्यू राहत नाही. तेव्हा व्हॉट एव्हर यू आर कमिटिंग, हे कमिटमेंट तुम्ही फुलफिल करा. तुमची लोक तुमच्यासाठी जीव देतील. हा माझा पर्सनल अनुभव आहे. माझ्याकडे मी ज्या दिवशी व्यवसाय सुरू केला 7 नोव्हेंबर 1986, त्या दिवशी माझ्याकडे 5 लोक कामाला होते. त्या 5 लोकांपैकी 2 जण एक्सपायर झालेत, 3 जण अजूनही माझ्याकडे काम करत आहेत. त्याच्यापैकी 1 जण ज्याला मी 300 रुपये पगारावर घेतलं होतं, त्याला आज मी महिन्याला 1,25,000 रुपये पगार देतो. म्हणजे अल्टिमेटली इट इज अ ट्रस्ट. हा ट्रस्टमध्ये डेफिसिट आला तर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. हे तुमच्या कुठल्याही कामाचं, कुठल्याही व्यवसायाचं हे सत्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा विश्वास कमवा, तुमचे कर्मचारी तुमच्यासाठी जीव देतील. बेसिकली बिझनेस यशस्वी करण्यासाठी एकच पॅरामीटर आहे, अँड दॅट इज परफॉर्मन्स, परफॉर्मन्स अँड परफॉर्मन्स. सोशल कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी तुम्ही खोगीर भरती केली तर काय होतं, आज महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखानदारी जिथं 300 लोकांची गरज होती एका कारखाना चालवायला, तिथं 1,000 एम्प्लॉयमेंट केलं सोशल कॉन्ट्रीब्युशनच्या नावाखाली. थोडंसं वाईट वाटतं बोलायला, कर्ट वाटेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. अगोदर प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी काय की आपला व्यवसाय टिकला पाहिजे, बिझनेस टिकला पाहिजे, तो वाढला पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. एकदा तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिलेत की त्याच्यानंतर ह्या सोशल कॉन्ट्रीब्युशनचा आपण विचार करायचा.
तेच मोठं सोशल एखादा बिझनेस उभा राहतो, दॅट इट सेल्फ इज अ बिग सोशल कॉन्ट्रीब्युशन. आणि आज म्हणजे सांगायला हरकत नाही, औरंगाबादमध्ये जेवढे कार्यक्रम होतात, जेवढ्या चांगल्या घटना होतात, जेवढे काही कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील, कशाचे कुठलेही कार्यक्रम असेल, विदाऊट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम ट्रेड अँड इंडस्ट्री तो कार्यक्रम होतच नाही. हे कृपा करून लक्षात घ्यावा. मग तो सरकारी कार्यक्रम असेल, नॉन सरकारी कार्यक्रम, कुठलाही कार्यक्रम असेल, विदाऊट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द ट्रेड इंडस्ट्री अँड द बिझनेस कम्युनिटी तो कार्यक्रमच होत नाही, होऊच शकत नाही कार्यक्रम. हे डे इन अँड डे आउट ऑलवेज काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन ह्या सगळ्या मंडळींना, बिझनेस कम्युनिटीला द्यावं लागत असतं. त्याच्यामुळे सोशली अवेअरनेस आहे. आज आम्ही तिघंजण या ठिकाणी बसलेलो आहोत. वी आर स्पेंडिंग आवर व्हॅल्युएबल टाईम. आमच्या ऑफिसमध्ये बसून आम्ही काही काम करू शकलो नसतो अशातला भाग नाही आहे. ते काम सोडून आम्ही इथं बसतोय. दिस इज ऑल्सो अ सोशल कॉन्ट्रीब्युशन दॅट वी आर डुईंग टू द सोसायटी. आज दीपक घैसास साहेब या ठिकाणी आले. दिस कम ऑल द वे फ्रॉम मुंबई एका पुस्तकाच्या विमोचनासाठी, त्यांचे विचार तुमच्या समोर ठेवण्यासाठी, त्यांचा अनुभव तुमच्या समोर ठेवण्यासाठी. दॅट ऑल्सो इज अ सोशल कॉन्ट्रीब्युशन. पीपल आर स्पेंडिंग टाईम, मनी. सगळ्यात इम्पॉर्टंट इज टाईम. स्पेंडिंग टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. 3 वाजता आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली, जवळपास 4:30 वाजत आलेत. दत्ताजी, शेवटचा प्रश्न मी विचारणार आहे. त्याची 2-3 कारणं अशी आहेत. एक तर माईक माझ्या हातात आहे, दुसरं प्रश्न विचारायला आज कुठलाच चार्ज नाही आहे आणि पुस्तक मिळणार आहे. आणि हा प्रश्न मला आयुष्यभर पडला आहे, म्हणून मला तिघांनाही विचारायचं आहे की समाजामध्ये वावरत असताना, मी स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहे. 1980 साली MBBS झालो, 1984ला MD झालो. आणि साधारण त्या काळामध्ये एक MD शिकलेला माणूस म्हणजे अत्यंत हुशार वगैरे आहे असं समाजाचा समज होता. आणि लग्न झालं आणि एक 6 महिन्यात दुकानात गेलो आणि टॉवेल घ्यायचा होता. तर बायकोनी मला शांतपणे असं सांगितलं की तुम्ही शांतपणे काउंटरवर उभा राहा, तुम्हाला औषध सोडून बाकीचं काहीही कळत नाही. आणि हे मी तुम्हाला ठामपणे सांगते, गेले 31 वर्ष हे तिचं ठाम मत आहे. मी तिला असंही सांगून पाहिलं की थोर विचारवंत रसल असा म्हटला होता की मूर्ख आपल्या मतांवर ठाम असतात आणि शहाणी आणि ज्ञानी माणसं गोंधळलेली असतात. तरी ती असं म्हटली की नाही, माझ्या मतावर मी ठामच आहे. खरं तर इंडस्ट्रियलिस्ट एवढे हुशार, अष्टावधानी, त्यांना सगळं कॅल्क्युलेशन माहीत असतं, प्रॉफिट हे ते. मला तिघांनाही प्रश्न विचार, तुमच्याकडे असं काही अनुभव असतो का? यू आर गिवन बेटर लिबर्टी ॲट होम, नॉट इन युअर बिझनेस. आम्ही घरच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. रामसाहेब कन्क्लूड करतील. माझं उत्तर तेवढं शॉर्ट आहे. मला तर हे जे काही म्हणाले ते म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. समोर बसलेले आहेत. नाही, याच्यात खरंच सांगतो मी की व्यवसायात जेव्हा तुम्ही स्वतःला झोकून देता ना, तेव्हा घराकडे बघण्याची तुमचा वेळ, तुमची क्षमता सगळंच कमी झालेलं असतं. आणि ज्यांनी खरंच झोकून देऊन काम व्यवसायात केलेलं असतं, शून्यातनं विश्व निर्माण करण्याकरता किंवा व्यवसायातल्या अडचणी सोडवण्याकरता झोकून देऊन जो काम करत असतो, त्याच्या मनात 24 तास सतत तेच विचार असतात. आणि त्यामुळे कोणीतरी घराची जबाबदारी सक्षमपणे निभावत असताना आपण त्यात काही लुडबुड करावी हे योग्यच नाही आहे. म्हणजे बापू जसं म्हणाले तसं किंवा मुकुंद म्हणाला तसं, ती लिबर्टी आम्हाला नसते. त्याचं कारण आम्ही दुसरीकडे एवढी प्रचंड लिबर्टी घेतलेली असते की काहीतरी मिळवायला काहीतरी गमवावं लागतं. त्याच्यात हे आम्ही गमावलेलं असतं. आणि त्या ठिकाणी आम्ही जर खरंच आमचं हक्क दाखवायचा प्रयत्न केला तर अनेक वेळा आम्हीच तोंडघशी पडतो, आम्हीच चुकीचे निर्णय घेतो. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याकरताची मुभा जे घर सांभाळतात त्यांना द्यावं. गृहिणीच सांभाळत असेल असं नाही, कारण अनेक गृहिणी आता व्यवसायात असतात. त्यामुळे स्त्रीनी घरच सांभाळावं असं काहीतरी बोगले सर म्हणाले असं अजिबात डोक्यात ठेवू नका. जे कोणी घर सांभाळत असतात त्यांना त्याची पूर्ण मुभा द्या. आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये झोकून देऊन काम करा, ज्यातनं तुम्हाला तिथले निर्णय घेण्याची पूर्ण स्वातंत्र्य मिळेल.
सरांनी सांगितलं त्याचं फक्त आर्टिक्युलेशन करतो की घरामध्ये जो ओनरशिप दाखवत असेल त्याच्याकडे त्याचे अधिकार द्यावेत. दॅट इज द टायटल ऑफ सब्जेक्ट टुडे. सो वेदर इट इज इंडस्ट्री, वेदर इट इज ओनर, or whether it is employee, or whether it is housewife or houseman who is managing the house, ownership जिथे असेल त्याला जरूर रिस्पेक्ट करावा, because that is mean of success and that is mean of satisfaction. धन्यवाद तिघांनाही. पण मुकुंद सर, तुम्ही ओनरशिपची व्याख्या इतकी दबावाखाली कराल असं वाटलं नव्हतं. आणि त्याचबरोबर हा प्रश्नोत्तराचा तास आपण थोडासा थांबवतोय.